नागपुरात काल एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्रींना म्हणजेच बागेश्वर बाबा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते। या सर्वांसमोर धीरेंद्र शास्त्रींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं। यावरून आता काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे। धीरेंद्र शास्त्रींनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासमोर असं वक्तव्य केल्यानं आरएसएसनं माफी मागावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे। शास्त्रींनी मोहन भागवत, मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यासमोर असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानं काँग्रेसचं आक्रमक रूप पाहायला मिळते। पाहूया धीरेंद्र शास्त्रींनी काय वक्तव्य केलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज युद्धावेळी थकले होते, मी आता थकलो, राजपाट सांभाळा असं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे गुरु समर्थ रामदासांना म्हटलं होतं असं बागेश्वर बाबा म्हणाले। तसंच 4 मुलं जन्माला घाला, एक आरएसएस मध्ये पाठवा असं धीरेंद्र शास्त्रींनी म्हटले। यावरून वाढता वाद पाहता मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया देत हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला। साधू महंत आपली मतं मांडत असतात, इतिहासात असा कुठलाही दाखला नाही, लोककथा तयार होतात, रामायण महाभारत बाबत लोककथा आहेत असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। मात्र फडणवीसांच्या स्पष्टीकरणानंतरही मनसे चांगलीच आक्रमक पाहायला मिळते। मनसे नेते संदीप देशपांडेंनी धीरेंद्र शास्त्रींचा चांगला समाचार घेतलाय। बागेश्वर बाबा वेडा माणूस असं म्हणत संदीप देशपांडेंनी संताप व्यक्त केला। बागेश्वर बाबा काय इतिहास तज्ञ आहे का? अक्कल नसलेल्या माणसावर न बोललेलं बरं असं ते म्हणाले। तो वेडा आहे हो बागेश्वर महाराज। हा कोण आहे बागेश्वर महाराज? कोण हा बागेश्वर महाराज? कोण? काय इतिहास तज्ञ आहे? कोण आहे? त्याला काय अक्कल आहे? आणि अक्कल नसलेल्या लोकांच्या बद्दल आपण का चर्चा करतोय? त्याचा काय ऐतिहासिक काही त्याच्यावर डिग्री आहे का? त्याचा अभ्यास आहे काय? काय आहे त्या बागेश्वर महाराजाचं? आणि तो काही बोलतो आणि त्याच्यावर आपण चर्चा करायची? मला असं वाटतं आपण स्वतःहून विचार केला पाहिजे की बोलणारी व्यक्ती सुज्ञ आहे की नाहीये। एखादा रस्त्यावरचा वेडा काहीतरी बोलतोय आणि त्याच्यावर आपण पत्रकार परिषदेमध्ये चर्चा करतोय, मला वाटतं ते योग्य ठरणार नाही। तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही संताप व्यक्त केलाय। भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय धोरण छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणं, इतिहास बदलणं, कट कारस्थान करणं हा त्याचाच एक भाग होता। समर्थ रामदासांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची उभ्या आयुष्यात कधी भेट झाली नाही, ते कधीच भेटले नसून त्यांचा कालखंडही वेगळा होता असे अनेक इतिहासकार सांगितल्यानंतर जाणून बुजून रामदासांना छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु करण्यामागे का मागे लागलेले आहेत? या प्रकरणी आता मुख्यमंत्र्यांनीही माफी मागितली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। भारतीय जनता पक्षाचा कोणताही माणूस आला तो कोणता गोविंदान कुठून गिरी नाही काय महाराज स्वतःला म्हणून घेतो। मग आता त्यांचा अजेंडा हा आहे की शिवाजी महाराजांना कुठेतरी त्यांचा इतिहासाला काळीमाला व्हायचा, विकृत स्वरूपात बोलायचं आणि भारतीय जनता पक्षाचा माणूस आला की त्याच्या डोक्यात जिरेटोप घालायचा हा उद्योग या गोविंदगिरी महाराजांचा कुठेतरी आहे। या सोबतच या गायकवाडांचं जे वक्तव्य आहे यामध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतीचा संदर्भ, शिवाजी महाराजांचं गोविंद पानसरेजींच्या संदर्भातला संदर्भ, या पुस्तकाच्या प्रकाशकाला आई बहिणीवरून पत्नीवरून दिलेल्या शिव्या, या सर्व जे आहेत याच्यावर कारवाई होत नाही। आणि का कारवाई होत नाही? गायकवाडांवर फडणवीस सरकार का कारवाई करत नाही? तर शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या किंबहुना शिवाजींचा खरा इतिहास पुढे आणणाऱ्या माणसांना नेहमी टॉर्चर करायचं, त्यांना धमदाटी करायची, त्यांना घरात बसवायचं, त्यांचा पानसरे करायचा, त्यांचा दाभोळकर करायचा, त्यांचे कलबुर्गी करायची, या प्रवृत्तीला त्यांचं संरक्षण आहे। त्यामुळे गायकवाडांच्या वक्तव्यावर कुठलीही कारवाई न करणारे फडणवीस हे स्वस्त का आहेत? कारण भारतीय जनता पक्षाचा अजेंडाच आहे की शिवाजी महाराजांची बदनामी करा, हे त्यांचं राष्ट्रीय धोरण आहे। आणि या राष्ट्रीय धोरणाचाच एक भाग म्हणून बागेश्वर धामने केलेली जी बडबड आहे ही विकृत बडबड आहे, इतिहासाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसणारी बडबड आहे आणि दस्तूरखुद त्याला राजमान्यता मिळवण्याकरता देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हे जे बोललं गेलंय हे बरळणं नाही, ही काही चुकून झालेली घटना नाही, ही कोणती दंतकथेचं वाचन नाही, तर भारतीय जनता पक्ष त्यांचा अजेंडा पुढे रेटण्याचा हा बागेश्वर धामांच्या माध्यमातून केलेला हा प्रयत्न आहे। एका बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बसलेला आहे, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचं सरकार बसलंय, तिसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री बसलेले आहेत आणि हा असा माणूस बरळतो आणि हे खुशाल ऐकून घेतात। हे त्यांचं खुशाल ऐकणं हा त्यांचा निगरगट्टपणा नाही, हे त्यांचं अज्ञान नाही, हा त्यांचा मूर्खपणा नाही, तर हा त्यांचा कुटील डाव आहे आणि त्या कुटील डावाला या निमित्तानं आम्ही त्याचा पर्दाफाश करत आहोत। नरेंद्र मोदींच्या संदर्भात काय मांडणी केल्या जाते? तर हे कोणते गोयल आहेत,
जय भगवान गोयल, वा रे वा. आणि ते काय म्हणतात, आज की शिवाजी नरेंद्र मोदी. अरे काय आमच्या महाराजाची नरेंद्र मोदी काय बरोबरी करतील? शिवाजी महाराज कोण होते आणि शिवाजी महाराजांच्या नखाची काय आपण कोणतीच बरोबरी करू शकत नाही. कल्याणच्या सुभेदाराची पत्नीच्या संदर्भामध्ये शिवाजी महाराजांनी केलेला उल्लेख आणि दिलेली वागणूक आणि ठिकठिकाणी होत असणाऱ्या दंगलींमध्ये आपले बगलबच्चे कसे वागतात याचा जर आपण संदर्भ घेतला तर शिवाजींचा श देखील उच्चारण्याची आपली लायकी नाही. हे या निमित्तानं या सगळ्या कडबोळांना सांगितलं पाहिजे. त्यामुळे बागेश्वरांचं बरळणं बोलणं हे बरळणं आणि बोलणं नाही, त्याचा साधा निषेध देखील आता एवढा वेळ झाल्यानंतर मुख्यमंत्री करायला तयार नाही. कारण मुख्यमंत्र्याचीच फूस ही बागेश्वर धामला आहे, मुख्यमंत्र्याचीच फूस ही गायकवाडांना आहे, मुख्यमंत्र्याचीच फूस ही कोश्यारी, सोलापूरकर, छिंदम आणि कोरटकरांना आहे. असा या निमित्तानं आमच्या थेट स्वरूपामध्ये त्यांच्याशी असणारा हा खडा सवाल आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी बागेश्वर धाममध्ये जाहीर स्वरूपाची माफी मागावी, गडकरीजींनी पण माफी मागावी आणि मोहन भागवतजींनी पण या देशाची आणि महाराष्ट्राची माफी मागावी. आणि बागेश्वर जे बोललेत ते इतिहासाला धरून नाही. जो पुरंदरपासून चालू आलेला शिवाजी महाराजांचं विकृतीकरण जे आहे, जे जेम्स लेनच्या प्रकरणातून जे आलेलं जी मानसिकता होती तीच आता बागेश्वर धामच्या तोंडातून ही कुठेतरी झळकत आहे. हे देखील या निमित्ताने आम्हाला सांगायचं आहे. आणि गायकवाडावर कारवाई न होणं, बागेश्वर धामवर कारवाई न होणं हा त्यांचा कुटील डाव आहे. आणि या निमित्तानं आम्हाला फडणवीसांना आता हेच विचारायचं आहे की तुम्हाला कारवाई करायची नसेल तर मग काय महाराष्ट्रातल्या लोकांनी तुम्हाला देखील शिवायची लाखोली व्हायची. ज्या भाषेत बागेश्वर धाम खोटं बोलला तसंच तुमच्याबद्दल बोलायचं. ज्या भाषेत गायकवाड बोलला त्याच भाषेमध्ये आता आमच्या कार्यकर्त्यांनी, महाराष्ट्रातल्या नागरिकांनी तुमच्याशी तसंच बोलायचं, त्याच शिवाय द्यायच्या. जर खोटा इतिहास सांगून कारवाई होत नसेल, जर शिवाय देऊन कारवाई होत नसेल तर मग आता सर्व महाराष्ट्राने तुम्हाला शिवाय द्यायच्या का? हाच एकमेव प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. अरे 10 मुलं जन्माला घाला, 4 मुलं जन्माला घाला. भारताच्या संविधानाने अशा किती मुलं पैदा करावी हे काही भारताच्या संविधानाने सांगितलं नाही. मात्र शिवाजी जो आहे हा शेजारच्या घरात जन्माला व्हावा, स्वतःच्या घरात होईल. तुमच्या हातातली जी काठी आहे ती काठी फक्त कपडे वाळवण्याकरताच आहे. कोणत्याही भारताच्या शौर्याच्या इतिहासामध्ये आपला उल्लेख नाही. माफीच्या इतिहासामध्येच आपला उल्लेख आहे. माफी लिहिण्यातच आपला उल्लेख आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या मध्ये काम करणं, इंग्रजांच्या विरोधात लढा लढणं हे त्यांचं काम राहिलेलं नाही. तर इंग्रजांना मदत करणं, चले जाओ आंदोलन असेल, भारत छोडो आंदोलन असेल, त्या विरोधात काम करणं हीच एकंदरीत या मानसिकतेची कुठे ना कुठे ही पार्श्वभूमी आणि हा इतिहास राहिलेला आहे. त्याच्यामुळे 4 मुलं करून 1 द्या 2 द्या काय हा सगळा प्रोपगंडेचा भाग आहे. आणि एवढंच जर असेल तर सगळ्या सत्तेतल्या लोकांनी विदेशात स्वतःची जी मुलं शिकतात, कॉन्व्हेंटमध्ये स्वतःची जी मुलं शिकतात ही खुशाल तिथून काढावे आणि काय ते रेशीमबाग मधलं त्यांचं कार्यालय तिथे ते स्वयंसेवक म्हणून पाठवावेत. त्याच्यात कोणाची अडचण असण्याचं कारण नाही. मात्र त्याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वतःची नोंदणी करून घ्यावी आणि स्वतःचा असणारा संपत्ती आणि स्वतःचा असणारा जो ध्येय उद्देश आहे हा सांगावा. आणि भारताचं संविधान त्यांनी मान्य करावं आणि 15 ऑगस्ट 26 जानेवारीला 1 मेलाच नव्हे तर दररोज तिरंगा ध्वज हा आपल्या कार्यालयावर फडकावा. एवढीच या निमित्तानं त्यांना आमची असणारी एका बाजूला सूचना आहे, दुसऱ्या बाजूला विनंती आहे, तर तिसऱ्या बाजूला हे थेट स्वरूपाचं आमचं त्यांना चॅलेंज आहे, आव्हान आहे. मनसे आणि सपकाळ यांच्या पाठोपाठ आता अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी धीरेंद्र शास्त्रींचा चांगला समाचार घेतला. धीरेंद्र शास्त्रीसारखा भोंदू बाबा येतो आणि छत्रपती शिवाजी महाराज थकले होते असं म्हणतो. आपली कुठलीच प्रतिक्रिया येत नाही. एकतर त्या बाबाचं महाराष्ट्राशी काहीच संबंध नाही. तो महाराष्ट्र लुटायला येतो. जसा वास्को द गामा भारतात भारत लुटायला आला होता तसंच धीरेंद्र शास्त्री जे उत्तर भारतीय महाराज लोक आहेत, कीर्तनकारांच्या महाराष्ट्रात घुसखोरी करतायत, यांना महाराष्ट्रात बंदी घातली पाहिजे, यांना कवडीची अक्कल नसेल असं वक्तव्य करू नये असं अमोल मिटकरी म्हणालेत. गेल्या काही दिवसांपासून महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य वारंवार पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्याच महाराष्ट्रात महाराजांविषयीचं असं बेताल वक्तव्य कधी थांबणार असा प्रश्न निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.